मुंबई शहरात घोड्याची ट्रॅम वाहतूक चालवण्याचा परवाना मिळावा म्हणून एका अमेरिकन कंपनीने 1865 सालात मुंबई नगरपालिकेकडे अर्ज केला. विशिष्ट अटींवर त्यांना ही परवानगी देण्यात आली. पण एका अनपेक्षित घटनेमुळे ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. अमेरिकेचे यादवी युद्ध याच सुमारास थांबले आणि या युद्धामुळे मुंबईच्या व्यापाराला जी तेजी आली होती तीही संपुष्टात आली. काही काळ मुंबईचे आर्थिक जीवनच कोलमडले. अनेक कंपन्यांचे दिवाळे निघाले. याचाच एक परिणाम म्हणजे संकल्पित ट्रॅम कंपनीची योजना स्थगित झाली. दिनांक 27 नोव्हेंबर 1871च्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये बॉम्बे ओमनीबस नावाच्या कंपनीची जाहिरात आली होती. हे वाहन मलबार हिलवर राहणाऱ्या युरोपियन लोकांकरता सुरू होणार होते. सकाळ संध्याकाळ मलबार हिल ते फोर्ट हे वाहन चालणार होते. महिन्याचा पास 30 रुपये होता. नंतर 8 डिसेंबर 1871च्या टाइम्समध्ये या संबंधी एक बातमी आली. पुरेसे प्रवासी न मिळाल्यामुळे ओमनीबस कंपनीची ही योजना रद्द करावी लागली असे त्या बातमीत म्हटले होते. यानंतर 2 वर्षांनी या कल्पनेला पुन्हा चालना मिळाली आणि सन 1873 मध्ये बॉम्बे ट्रॅमवेज कंपनी लिमिटेड या कंपनीची रीतसर स्थापना झाली. पहिल्या 21 वर्षांनंतर आणि त्यानंतर दर 7 वर्षांनी म्युनिसिपाल्टीला ट्रॅम कंपनी विकत घेण्याचा हक्क असावा अशी अट कंपनीशी झालेल्या करारात होती. म्युनिसिपाल्टी आणि ट्रॅम कंपनी यांचा करार झाल्यानंतर बॉम्बे ट्रॅमवेज ॲक्ट 1874 हा कायदा पास करून मुंबई शासनाने कंपनीला ट्रॅम वाहतुकीचा अधिकार दिला. आरंभीला कंपनीकडे 200 घोडे आणि 20 गाड्या होत्या. 1905 सालात कंपनी बंद झाली तेव्हा 1360 घोडे होते. 2 घोड्यांची आणि 1 घोड्याची अशा 2 प्रकारच्या ट्रॅम गाड्या असत. दिनांक 9 मे 1874 रोजी मुंबईत पहिले ट्रॅम फाटे सुरू झाले. एक कुलाब्यापासून क्रॉफर्ड मार्केट मार्गे पायधुणीपर्यंत आणि दुसरा बोरीबंदरपासून काळबादेवी मार्गे पायधुणीपर्यंत. आरंभीला कुलाबा ते पायधुणी प्रवासाला 3 आणे पडत. पहिले काही दिवस प्रवाशाला तिकीट दिले जात नसे. कंडक्टर प्रवाशांकडून नुसते भाडी गोळा करी. भाडे दिले कोणी, दिले नाही कोणी. मुळात कंडक्टरने भाडे किती मिळवले, कंपनीज किती भरले यापैकी कशाला कशाचा मेळ नव्हता. हा आनंद फार दिवस चालणं अर्थातच शक्य नव्हतं. पहिल्या 4-5 महिन्यानंतर तिकिटे आली, चेकिंग आले. भाडेही 3 आण्यांवरून 2 आण्यांवर आले. 1899 सालात सरसकट 1 आणा भाडे सुरू झाले. घोड्याची ट्रॅम शहरात प्रथम धावू लागली तो नवलाचा विषय होणे अपरिहार्य होते. या वाहनांमुळे ज्यांचे हितसंबंध धोक्यात येणार होते असे शिगरामवाले, रेकलेवाले वगैरेंनी ही वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न केला. गाडीची चाकं घसरावीत म्हणून रुळाच्या फटीत खडी माती भरली जाईल. अशा तऱ्हेने ट्रॅम गाडी बंद पडण्याचा द्वाड मुलांनाही गंमत वाटे. एकदा रुळाशी असे खेळ करत असताना माणसाला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हातोहात पकडले आणि चौकशीच्या भानगडीत न पडता तिथल्या तिथे ठोकून काढले. ट्रॅममध्ये बसलेले प्रवासी चांगली अद्दल घडली असं म्हणत खुश झाले. अशा प्रकारामुळे म्हणा किंवा अपरिचित वाहन म्हणून म्हणा, आगगाडीचे झाले तसेच या वाहनाचे स्वागत आरंभाला झाले नाही. हे वाहन जलद जाते, स्वस्त आहे हे मुंबईकरांना पटवून देण्याकरता कंपनीला प्रयत्न करावे लागले. त्याकरता पहिले काही दिवस ट्रॅमचा प्रवास मोफत ठेवण्यात आला होता. या वाहनाच्या भवितव्यासंबंधी टाइम्स ऑफ इंडियानेही आपल्या 12 मे 1874च्या अंकात म्हणजे वाहतूक सुरू झाल्यावर 3ऱ्या दिवशी शंका व्यक्त केली होती. ट्रॅमची गती वाढवली पाहिजे, तिकिटांचे दर कमी हवेत अशा काही सूचना केल्या होत्या. बैठकीवर पाय ठेवून बसणाऱ्या प्रवाशांनाही बंदी करावी अशी एक सूचना त्यात होती.
साहेबाने केलेल्या कोणत्याही उपक्रमाकडे संशयाने पाहण्याची तत्कालीन बुद्धिमंतांची प्रवृत्ती होती. ट्रॅम वाहतूकही त्याला अपवाद नव्हती. दादोबा पांडुरंग तळखडकर यांच्यासारख्या मान्यवर व्यक्तीचा ट्रॅम संबंधीचा अभिप्राय वाचण्यासारखा आहे. दादोबा म्हणतात, रोजगार नाही म्हणून येथे आमच्या इथे लोक हाका मारितात आणि त्याच मुंबईत आज सुमारे 7-8 वर्षांपासून कोटकोडचे दूरचे देशी राहणारे अमेरिकेतील बॉस्टन शहरात थोडे पैसेवाले जमून या मुंबई शहरात ट्राम म्हणून लोखंडी कांबीवरून जाणाऱ्या भाडोत्री गाड्या फिरवण्याचा धंदा काढला आहे. आणि त्यामुळे येथील भाडोत्री गाड्यांची संख्या फार कमी होऊन नित्य शेकडो रुपये त्या अमेरिकेत हालही आपल्या डोळ्यांच्या झापड आणून मिळवतात. मुंबईच्या लोकांनी तरी तसे कलकत्ता, मद्रास येथील लोकांनी या ट्राम गाड्यांतून न फिरण्याचा निश्चय केला तसा यांनीही करायचा होता. तसे न करता हे लोक आपल्या हातून आपल्या देशास दारिद्र्य आणत आहेत. शिशुबोध मधील हा उतारा आहे. त्यानंतर 80 वर्षांनी म्हणजे 1964 मध्ये भाडेवाढीच्या निषेधार्थ बस गाड्यातून प्रवास करू नका असे सांगण्याचा एक संघटित प्रयत्न झाला. तो सुद्धा असाच वाया गेला. प्रवाशांनी वृत्तपत्रातून तक्रारी, सूचना करणे याचे वळण कालांतराने पडू लागले. अशीच एक तक्रार 28 जुलै 1905च्या टाइम्समध्ये पाहायला मिळते. त्या काळात ट्रॅम कंपनीचा नियम असा होता की बाकावर स्त्री प्रवासी असेल तर तेथे फक्त 4 प्रवाशांनी बसावे, अन्यथा 5 बसावे. या नियमाच्या भंगाकरता एका सैनिकाला 50 रुपयांची शिक्षा झाली. त्या संदर्भात तक्रार करताना एका प्रवाशाने म्हटले आहे की कंपनीचे अधिकारीच या नियमाचा भंग करतात. या संबंधी नक्की काय नियम आहे ते कंपनीने अधिकृतपणे जाहीर करावे अशी पुढे त्यांनी विनंती केली. या नियमाच्या संबंधात बाकावर फक्त 4घांनीच बसावे असा नियम काढण्याची सक्ती नगरपित्यांनी कंपनीवर करावी अशी सूचना 1 ऑगस्ट 1905च्या टाइम्समध्ये कोणा E.W. फॉक्स नामक प्रवाशाने केली होती. या गृहस्थांचे विनोदाचे इंद्रिय चांगलेच जागृत असावे, कारण तो पुढे म्हणतो, एक बाकावर 5 माणसं म्हणजे घर्षण आले, घर्षणातून वीज निर्माण झाली, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, तर जबाबदार कोण? नगरपित्यांनी त्याची काळजी करायला पाहिजे. ते स्वतःच्या गाड्यातून प्रवास करतात, just like a Bombay Parliament lot. पहिल्या 21 वर्षांची मुदत 1894 सालात संपली होती. करारातील अटीप्रमाणे कंपनी विकत घेण्याचा हक्क म्युनिसिपालिटीला होता. म्युनिसिपालिटीने आपला हक्क बजावला नाही आणि कंपनीचे आयुष्य 1901 पर्यंत वाढले. घोड्याऐवजी विजेवर चालणाऱ्या ट्रामची परवानगी मिळावी म्हणून सन 1899 मध्ये कंपनीने म्युनिसिपालिटीकडे अर्ज केला. या योजनेला येणारा अवाढव्य खर्च विचारात घेऊन 1901 सालात कंपनी विकत घेण्याचा म्युनिसिपालिटीला असलेला हक्क बजावला जाऊ नये अशी या अर्जात मागणी होती. या अर्जाचा विचार चालू असताना कंपनी विकत घेण्याचा आपला हक्क बजावायचे म्युनिसिपालिटीने ठरवले. त्यातून कायद्याच्या अनेक कटकटी निर्माण झाल्या आणि अखेरीस बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रॅमवेज कंपनी या नवीन स्थापन झालेल्या कंपनीने 1905 सालात बॉम्बे ट्रॅमवे कंपनी विकत घेतली. 31 वर्षांच्या कंपनीच्या कारकिर्दीत ससून डॉकपासून म्युझियमपर्यंत आणि तेथून पूर्वेला वाडी बंदर, मध्य मुंबईत लालबाग आणि जेकब सर्कल, ताडदेव, ऑपेरा हाऊस या ठिकाणांपर्यंत आणि ग्रँड रोड ते जे हॉस्पिटल, धोबी तलाव ते कनार्क बंदर असे शहरभर ट्रॅम गाड्यांचे जाळे पसरले होते. 9 मे 1874 रोजी कंपनीची पहिली ट्रॅम सुटली. त्या दिवशी 451 प्रवाशांनी या सोयीचा फायदा घेतला आणि 85 रुपयांचे उत्पन्न झाले. 1 ऑगस्ट 1905 हा कंपनीचा शेवटचा दिवस. त्या दिवशी एकूण 71,947 प्रवाशांनी प्रवास केला आणि उत्पन्न 4,260 रुपये झाले. या आकड्यांवरून कंपनीचा विस्तार किती झाला होता याची कल्पना येईल.